नमस्कार, मी विक्रम राजाभाऊ कदम. आधी हा छोटा व्हिडिओ तुम्ही बघा. तो त्याच्या मार्गाने जाईल. तो त्याला असेल का गाडी बिडीवरती. नाही कुत्रे त्रास देतात ना, त्याच्यामुळे. तुम्ही इथे बघत आहात एक माकड त्या ठिकाणी केळी खाताना दिसतंय आणि आजूबाजूला खूप कुत्र्यांचा आवाज त्या ठिकाणी येतोय. मला साहेबराव शिंदे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की एका माकडाच्या मागे भरपूर कुत्रे त्या ठिकाणी लागलेले आहेत गायकवाड मळ्यामध्ये. त्या ठिकाणी गेलो असता अनेक लोक त्या ठिकाणी जमले होते आणि कुत्र्यांचाही अफाट आवाज त्या ठिकाणी येत होता. कुत्रे त्या माकडाच्या मागावर होते, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्या माकडाने जे कुत्र्याचं पिल्लू त्या ठिकाणी ओलीस ठेवल्यासारखं होतं. त्या ठिकाणी ते माकड बसलं होतं. त्या ठिकाणी एक कुत्रं एका बोळीमध्ये होतं आणि त्या बोळीच्या बाहेर हे माकड त्या ठिकाणी उभं होतं. ते माकड काही त्या कुत्र्याला बाहेर येऊ देत नव्हतं आणि त्याच्यावरती वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करत होतं आणि म्हणून आजूबाजूचे कुत्रेही त्या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी जमा झाले असावेत असा एक अंदाज त्या ठिकाणी मला वाटतो. शेवटी नाईलाजास्तव मागणं जाऊन ते कुत्रं मी त्या ठिकाणाहून हाकललं आणि ते कुत्रं बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणाहून ते माकडही थोड्या वेळानं बाहेर पडलं. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय करतो की माकडं वगैरे दिसली की त्यांना खायला घालणं असेल किंवा त्यांना हाकलणं असेल, त्यांच्या आजूबाजूला गर्दी करणं असेल, त्यामुळे हे माकड जे आहे ते अग्रेसिव्ह होतात. कृपया त्यांना त्यांची जागा मोकळी करून द्या, त्यांना जाऊ द्या, त्यांच्या मार्गाने ते जातील हे लक्षात घेतलं पाहिजे. वन्यजीव प्राण्यांना हाताळत असताना त्यांना जर कुठलीही दुखापत वगैरे झाली नसेल तर कृपया त्यांच्या मागे न लागता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावं. धन्यवाद.